नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 डिसेंबर 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमच्या व्यक्तिमत्वाचं इतकं सामर्थ्य असावं की तुमच्या उत्तरानंतर कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतून एक मोठी कारवाई समोर येत आहे. क्राईम युनिटने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन परिसरात ड्रग्ज तस्करी विरोधात धडक कारवाई करत 57 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहेत. 24 डिसेंबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑक्सिजन पार्क समोर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मोहसिन शेख सलीम वय 30 वर्ष, राहणार पंढरी हनुमान मंदिराजवळ, तर दुसरा 26 वर्षीय स्वदेश वीरेंद्र कुमार, राहणार कैलाश नगर, मंगलधाम, अमरावती अशी आहेत. या आरोपींकडनं एकूण 57 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले असून ही कारवाई क्राईम युनिटने गुप्त माहितीच्या आधारे केली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ड्रग्ज कुठून आणले गेले, कुणाला पुरवले जाणार होते, तसेच या रॅकेट मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. अमरावती शहरात ड्रग्ज विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवाया पुढील सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अमरावती शहरातून मोठी बातमी. अमरावती गुन्हे शाखेने अत्यंत वेगवान आणि व्यावसायिक कारवाई करत अवघ्या 2 तासात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील तक्षशिला कॉलेज समोर 24 डिसेंबर रोजी मुदस्सर शाह नासिर शाह या युवकावर अज्ञात आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलेत. गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती शहरातील विविध भागात छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 19 वर्षीय संकेत सुभाषराव इरपोडे उर्फ एडा आणि 21 वर्षीय शुभम उर्फ शुभू बनसोडे या 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या सोबत विधी संघर्ष बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस तपासात सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाई करिता त्यांना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. अमरावतीहून सिटी न्यूज प्रतिनिधी. राज्यात अंमली पदार्थ निर्मिती, वाहतूक आणि विक्रीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. जिल्हाभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात अलीकडील काळात अंमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत अमरावती ग्रामीण पोलीस दलाने 22 डिसेंबरच्या रात्री विशेष शोध मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यात ही एकाच वेळी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे 5 विशेष पथके सहभागी होती. जिल्ह्यातील दुर्गम भाग, औद्योगिक वसाहती, बंद कारखाने, गोदामे, निर्जन शेड, बंद वसाहती तसेच संवेदनशील ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण 46 बंद कारखाने, 35 निर्जन स्थळे, बंद फळबंड्या, सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांची सखोल झडती घेण्यात आली. यासोबतच पोलीस स्टेशन स्तरावर बीट अंमलदार, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना अंमली पदार्थांबाबत जागरूक करण्यात आले असून
परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणा ही अधिक सतर्क करण्यात आली असून अंमली पदार्थ व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अंमली पदार्थांविरोधात ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनीही संशयास्पद बाबी आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीस सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरावतीतील हॉटेल महफिल येथे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला भाजपकडनं अमरावतीचे प्रभारी संजय कुटे तर शिवसेनेकडनं माजी खासदार आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते. या बैठकीत अमरावतीत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपावर थेट बोलणे टाळलेत. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी सांगितले की आज जागा वाटपावर चर्चा झाली नाही, तर प्रभागनिहाय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेला सुमारे 50 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत. या दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडनं भाजपाला 18 ते 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची चर्चा आहे. काय जागांवर न जाता आम्ही प्रभाग वाईज चर्चा केली. जेवढे 21 प्रभाग आहेत त्याप्रमाणे आमची चर्चा झाली. कुणाचे आता किती आहेत, त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो, ते त्यातले एक्सचेंज किती होऊ शकतात, ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आले की तुम्ही जसा प्रभाग वाईज अभ्यास केला आहे तसा आमचा थोडा अपुरा राहिलेला आहे आणि मग हा सगळा अभ्यास झाला तर उद्या परत आपण बसूया, ही एवढ्या पुढची चर्चा आहे. 35 जागांचं हे दिल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 35 जागांचा प्रस्ताव आता याला आमच्या कुणाला कडून गेलेलं आहे, तुम्हाला कुणाकडून मिळतो ते सांगा. आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे का, आमच्यातले कोणी गुप्तहेर आहेत काय ते कळू देत तर खरं. पण तरी एकूण 35 जागांचा आहे माहिती आहे. 35 जागा बघ की खोटं पण लपून कशाला ठेवेल, लपून ठेवण्यासारखी वस्तू आहे आज न उद्या बाहेर येणार आहे. चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करा अगोदर ठरलेलं होतं. आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला पण आपला प्रस्तावामध्ये देवाणघेवाण कुठे वाव आहे हे आम्हाला बघू द्यात आणि बघू द्या परत. किती जागेवर तुम्ही समाधानी असता? सगळ्या मिळालं तर जास्त समाधान वाटेल त्यातलं, पण कमीत कमी 50 मिळालं तर आणि आनंद वाटेल. तर दुसरीकडे भाजप नेते व अमरावतीचे प्रभारी संजय कुटे यांनी सांगितले की अमरावतीत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती निश्चित आहे. आम्ही सकारात्मक पद्धतीने चर्चा करत आहोत. कुणाला किती जागा मिळणार हे आत्ताच सांगता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलेत. तसेच ज्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने सक्षम आहेत त्या जागांवर आमचा भर राहील, मग ती जागा कोणत्याही पक्षाची असो असेही संजय कुटे यांनी सांगितले. त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर आता भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा होईल, वायएसपी सोबत चर्चा होईल आणि मग त्यामध्ये युनॅनिमसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली. किती जागा शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात मागितलेले असं कन्फर्म नाही. काही प्रभाग वाईज त्यांनी मागितलं, आम्ही अजून टोटल केली नाही, पण तो प्रभाग वाईज त्यांनी मागितलं त्याच्यावर आमची चर्चा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची ही होणारच आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. आणि अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे. युवा स्वाभिमान सोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही 2 आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेने आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे. किती जागेचा प्रस्ताव आलेला आहे शिवसेना आणि युवा स्वाभिमान? नाही, जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा आज सांगू शकत नाही, कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो, निवडून येणे हा आम्ही क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं प्रपोर्शन ठरेल. शिवसेनेकडनं भाजपाला प्रभागनिहाय प्रस्ताव देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युवा स्वाभिमान ही युती निश्चित असली तरी जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला लवकरच ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना मनसे युतीवरनं राज्यातील राजकारण तापले असून खासदार नवनीत राणा यांनी या युवतीवर जोरदार आणि थेट शब्दात टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र येणं चांगलं आहे, मात्र त्यांची राजकीय ताकद आता संपत चालली आहे असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. युतीची चर्चा मला वाटते की आपण सगळे जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देण्याचा प्रयत्न करत आहे. दोन भाऊ एक येत आहे, खूप चांगली बाब आहे. पण युतीमध्ये ॲज अ फॅमिली ते एक होत आहे, ते वेगळी गोष्ट आहे. पण ॲज अ राजकीय जे ते एक होत आहे, त्यांनी हे पाहून घ्या की उद्धव ठाकरेजींचे नगर परिषद नगर पंचायतमध्ये जे त्यांचे नंबर्स आले आहे, ज्यांच्या मुख्यमंत्री बनला या महाराष्ट्रामध्ये, जे मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होते जी पक्ष, आज सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगर परिषद नगर पंचायतमध्ये लागत आहे. तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांना, जनाब उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच माझा प्रश्न राहील आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेबांची भावासोबत भेटीचे पहिले त्यांच्या नारा कशा राहायचं स्टेजवर, मेरे हिंदू भाई बहन, आणि उद्धव ठाकरे सोबत भेटल्यानंतर आमचे सगळे महाराष्ट्राचे मतदान, हा दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. राज ठाकरे साहेबांना हे विचारावं लागेल, कारण उद्धव ठाकरेजी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे. तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे, भोंगे कुठे गेले, मस्जिद कुठे गेल्या, हनुमान चालिसा कुठे गेली? पण तुम्हाला एवढंच सांगा, यावेळी परमनंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्यासोबत जेही लोक येईल त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहे. त्याला कोणीही नकारू शकत नाही. आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमळच लागणार आहे. सेना मनसे युती, हिंदुत्व, भोंगे, हनुमान चालिसा आणि आगामी निवडणुका या सगळ्या मुद्द्यांवरनं नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य कितपत प्रभाव टाकते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. अमरावतीत राष्ट्रभक्ती आणि सामाजिक संदेशाचा संगम पाहायला मिळालाय. राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय संदेश घेऊन निघालेली अटल दौड सायकल रॅली बुधवारी मोठ्या उत्साहात अमरावतीच्या सुंदरलाल चौकातून संत गजानन नगरी शेगावकडे रवाना झाली आहे. या ऐतिहासिक सायकल यात्रेला भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आलाय. राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रभक्ती आणि युवा शक्तीचा उत्साह यांचे दर्शन घडविणारी अटल दौड सायकल यात्रा अमरावती येथून सुंदरलाल चौकातून मोठ्या जल्लोषात सुरू झाली. या सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख तसेच भाजपा अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सायकल रॅलीत सहभागी सर्व युवकांचे स्वागत व अभिनंदन केले. ही सायकल यात्रा सन 1997 पासून मेजर बघेल यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुरू असून यंदा या परंपरेचे 28वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी झाल्याने ही रॅली अंबानगरीच्या इतिहासातील एक विक्रमी पर्व ठरली आहे. आमचे मित्र, आमच्या भाजप सेलचे बीटी सेलचे अध्यक्ष रणजितसिंग बघेल हे 1997 पासून हा उपक्रम राबवत आहे. सायकलनी शेगावला जाणं, गजानन महाराज दर्शनाला आणि इतके लोक घेऊन जाणं सोबत एक चांगला उपक्रम आहे, एक हेल्दी उपक्रम आहे. आणखी एक लोकांमध्ये एक नवीन चैतन्य हे निर्माण करते. अशा आमच्या राजेंद्रजीला आमचे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणखी असेच उपक्रम तुम्ही आणखी राबवायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो. एक प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची सायकल ते काय गजानन महाराजांकडे साखळा घालणार आहे सायकल? आता यांच्याकडे आहे आशीर्वाद मागणं. आम्ही राजा सांगितलं आहे की बाबा गजानन महाराजांना सांगा की भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता बसली पाहिजे, आमचे नगरसेवक निवडून यायला पाहिजे. आमचं टार्गेट 50+ आहे. राजेंद्र सिंग तुम्ही कृपा करून तेव्हाला आमचा निरोप द्या पूर्ण भाजपाचा, लोटांगण घालून त्यांना द्या की बाब एक चांगलं सरकार इथे बसू द्या. यावेळी बोलताना डॉक्टर नितीन धांडे यांनी सांगितले की संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही साकडे घालतो की येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमतांनी
महापौर सत्ता मिळावी. हो, काय सांगाल? सायकल वारीचं आयोजन आहे, महानगरपालिका निवडणुकीचं उद्दिष्ट दिसतंय. गजानन महाराजांकडे काय साकडं घेऊन चाललं? भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही या अटल यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि याचबरोबर गजानन महाराजांकडे आम्ही साखळ घालणार आहे की नगर परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्हाला भावभीत यश मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत व पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याहीपेक्षा जास्त यश मिळो हीच गजानन महाराजांच्या चरणी आम्ही साखळ घालणार आहोत. आणि गजानन महाराज आमची मनोकामना नक्की पूर्ण करेल ही आम्हाला पक्की खात्री आहे. तर रविराज देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेतही भाजपाचा झेंडा फडकणार असून ही सायकल यात्रा त्या दिशेने एक सकारात्मक संदेश देणारी आहे. राष्ट्रसेवा, सामाजिक एकोपा आणि राजकीय संदेश देणारी ही सायकल यात्रा अमरावती चर्चेचा विषय ठरली. गेल्या अनेक वर्षापासून इथून जो बघेल म्हणून आहे आमचे कार्यकर्ते, ते त्याच्या नेतृत्वामध्ये शेगावला दरवर्षी ते सायकलने जातात आणि मोठ्या प्रमाणात या पुण्यात शेगावच्या गजानबाबाचे भक्त आहेत. त्याच्यामुळे सर्व पैदल वारी करतात, त्याच्या घरातले परिवाराचे असतात. चपराशीपुरा आणि अमरावतीतले अनेक नागरिक ज्यांना गजानन बाबाप्रती श्रद्धा आहे ते सर्वजण दरवर्षी इथून जातात. आणि या गजानन बाबाप्रती श्रद्धाचा सर्वात मोठा आहे, कारण की गजानन बाबाप्रती विदर्भ आणि महाराष्ट्र यांचं ते एक प्रकारे दैवत आहे, गोरगरिबांचं दैवत आहे. आणि गजानन बाबा श्रद्धेला पावतात असा सर्वांचा विश्वास आहे. काय म्हणणार केव्हापासून असं श्री गजानन महाराजची वारी काढण्याची कल्पना तुमच्या मनात आली? काय सन 1997 वर्षापासून मी हा उपक्रम सतत राबवत आहे. ज्या अनुषंगाने माझे जे मित्र परिवार आहे ते सगळेच या सायकल वारीच्या माध्यमातून हा प्रवास करतोय. आणि शेगावला जाण्याचं एकमात्र कारण म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव असं मंदिर आहे जिथे स्वच्छता, शांतता आणि अनुशासनता आहे. त्यामुळे तिथे आम्ही दरवर्षी सायकलनी हा प्रवास करतो. त्याला आम्ही सायकल वारी नाव दिलेलं आहे. या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय संदेश, रस्त्यामध्ये जी घाण आहे त्याला स्वच्छता करत आम्ही संपूर्ण शेगावपर्यंत ही यात्रा करतो. राष्ट्रभक्तीचा संदेश देत शेगावकडे निघालेली ही अटल दौड सायकल यात्रा अमरावतीच्या इतिहासात नवा अध्याय जोडणारी ठरली आहे. युवकांचा उत्साह, परंपरेची सातत्यता आणि राजकीय संकल्प यामुळे ही रॅली विशेष ठरली आहे. तिवसा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. तिवसा चांदूर रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोही आडवा आल्याने हा अपघात घडला असून उपचारादरम्यान 32 वर्षीय तरुणाने प्राण सोडले. या घटनेनंतर मात्र ग्रामीण रुग्णालय आणि 108 रुग्णवाहिकेच्या सुविधांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. तिवसा तालुक्यातील तिवसा ते चांदूर रेल्वे मार्गावर 24 डिसेंबर रोजी भीषण अपघात घडला. भांबोरा येथील रहिवासी महेश प्रदीप कोल्हाड वय वर्ष 32 हे दुचाकीने प्रवास करीत असताना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात महेश कोल्हाड गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रथम त्यांना खासगी ऑटो रिक्षाच्या माध्यमातून तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने 108 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना एका तरुणाचा जीव गेला. परंतु प्रश्न कायमच आहे, वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते तर हा जीव वाचू शकला असता का? या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची वास्तव परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्षासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आलाय. यासोबतच आणखी काही पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांनी दिली आहे. आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि फॉर्मची उचल वगैरे चालू झालेली आहे. या निवडणुकीच्या संदर्भात
आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार. जे काय जागांचं वाटप असेल ते मी आपापल्या समजुतीनुसार व्यवस्थित करणार आणि या निमित्ताने आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. त्या व्यतिरिक्त बाकीच्या पक्षांसोबत आमची चर्चा चालू आहे. जो आमच्यासोबत येईल तो आमचा म्हणजे आमच्या विचारधारेशी संमती असलेला तो पक्ष राहील आणि त्यांचे उमेदवार राहील. आम्ही एकत्र प्रचार करू. भले आम्ही 4 पक्ष एकत्र झालो पण 4ही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील, पण एकत्र प्रचार जो आहे तो एकत्रपणे आम्ही आमच्या उमेदवारांचा करू. जवळपास आम्ही 80 जागा लढवायचा विचार करत आहे. हो, चर्चा चालू आहे आणि आले तर उत्तमच आहे. हे पक्ष जर आमच्यासोबत आले तर उत्तम आहे, चांगलीच गोष्ट. उबाटा आहे, त्याच्यानंतर प्रहार आहे, त्याच्यानंतर अजून बाकीचे पक्ष आहेत. वंचित सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि कोणता आझाद पक्ष आहेत, आझाद पार्टी, आझाद समाजवादी पार्टी, तर त्यांच्यासोबतही आमचा हे चालू आहे. महानगरपालिकेतील विविध प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत करण्यात आलाय. सर्व पक्ष एकत्रित येऊन तब्बल 80 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंजक होण्याची चिन्हे आहेत. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष होण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहे. याच अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेत संनियंत्रण समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय झाले, प्रशासन कितपत सज्ज होते, पाहूया सविस्तर अहवाल. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर बुधवार 24 डिसेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध निगराणी यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक काळात स्थिर निगराणी पथक, भरारी पथक आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथक कार्यरत राहणार असून बेकायदेशीर मद्यसाठा, रोख रक्कम, प्रचार साहित्य तसेच इतर संशयास्पद वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाणार आहे. निगराणी पथकाकडून जप्त होणाऱ्या वस्तूंवर तात्काळ आणि योग्य कार्यवाही व्हावी यासाठी स्वतंत्र संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. पथकांकडून कोणतीही कार्यवाही झाल्यास त्वरित समितीला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने कोणतीही हायगय किंवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. प्रशासन पूर्ण तयारीत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत पाहता अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025 साठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून गैरप्रकार रोखण्याकरिता कडक निगराणी ठेवली जाणार आहे. नागरिकांनीही निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करावे आणि आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या निर्देशनास आणावे असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकरिता राजकीय वातावरण तापू लागले असून नामांकन प्रक्रियेला 23 डिसेंबर पासून अधिकृत सुरुवात झाली आहे. बुधवार 24 डिसेंबरला या प्रक्रियेचा दुसरा दिवस असून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली पाहायला मिळत आहे. मात्र विशेष म्हणजे आजपर्यंत एकाही उमेदवाराने प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेला 23 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. बुधवार 24 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 594 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जांची उचल केली आहे. मात्र अद्यापही एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ही बाब विशेष ठरत आहे. महानगरपालिका हद्दीतील एकूण 7 झोनमध्ये उमेदवारांनी अर्ज उचललेले असून झोन निहाय आकडेवारीमध्ये झोन क्रमांक 1 मधून 98, झोन क्रमांक 2 मधून 96, झोन क्रमांक 3 मधून 161, झोन क्रमांक 4 मधून 130, झोन क्रमांक 5 मधून 102 आणि झोन क्रमांक 6 मधून 49 तर झोन क्रमांक 7 मधून 158 उमेदवारांनी अर्जांची उचल केलेली आहे. अर्ज उचलण्याची संख्या पाहता इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत मात्र उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर्गत चर्चा, उमेदवारी निश्चिती आणि राजकीय गणिते अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असताना प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी मात्र उमेदवार प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकन प्रक्रियेच्या पुढील दिवसात कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकीतील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत बघत रहा सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या झोन 3 मध्ये उमेदवारांची हालचाल वाढताना दिसत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गा प्रमोद देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 115 तर बुधवारी 161 नामांकन अर्जाची उचल झाली आहे. मात्र 2 दिवस उलटूनही अद्याप एकही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवार सध्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेची निवडणुकीची सुरुवात झाली असून दिनांक 23 पासून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. काल किती अर्जाची उचल झाली आणि आज किती अर्जाची उचल झाली जाणून घेऊया. ही निवडणूक प्रक्रिया कशी राहणार. झोन 3 चा कारभार सांभाळणारे महानगरपालिका अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डेप्टी कलेक्टर दुर्गा देवरे आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया एकूणच प्रक्रिया काय आहे. सर, अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची निवडणूक झोन क्रमांक 3 राजापेठ याची मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे. सर, 23 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची ड्युरेशन दिलेली आहे. त्यात काल दिनांक 23 मध्ये एकूण 71 अर्जदारांनी 115 अर्ज घेऊन गेले आहेत आणि आज 81 अर्जदारांनी 168 अशी अर्जाची वाटप झालेली आहे. तसेच एक पण अर्ज अजून नामनिर्देशन अर्ज अजून अद्याप या कार्यालयात मिळालेला नाहीये आणि 30 तारखेपर्यंत सकाळी 11 ते 3 दुपारी पर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की 30 तारखेपर्यंत 3 वाजेच्या आधी नामनिर्देशन पत्र देण्यात यावे. थँक्यू. मॅडम, एक महत्वाचा प्रश्न, अनामत रक्कम मध्ये कसं काय आरक्षण दिलंय, म्हणजे ओपन खुला प्रवर्गासाठी काय राहील? जी सर, प्रत्येक प्रभागात अ, ब, क, ड असे 4 जागांवर उमेदवार लढणार आहेत. त्या 4 जागांचे आरक्षण आपल्याला माहीतच आहे. त्या आरक्षणानुसार सर्वसाधारण जनरल या कॅटेगरीसाठी सर 5,000 रुपये अनामत रक्कम आहेत आणि इतर सर्व त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामप्र, महिला यांच्यासाठी 2,500 रुपये अनामत रक्कम आम्ही स्वीकारणार आहोत. पुन्हा यामध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी सुद्धा काय प्रयत्न? आदर्श आचारसंहितेसाठी सर आमचे नोडल हेड ऑफिस मधून नेमण्यात आले आहे. त्यात FST, BST, BBT, SST असे अनेक पथकं आम्ही भरारी पथकं नेमण्यात आलेले आहेत. त्यात पोलीस कर्मचारी, व्हिडिओग्राफर आमचे नेमून देण्यात आलेले कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्यासोबतची वाहन. त्यामुळे हे जे भरारी पथक हे सर्व ठिकाणी बाउंड्री लाईन्सला SST टीम नेमून दिलेली आहे आणि FST टीम देखील आमची मॉनिटरिंग करत आहे. 3 शेड्यूल्स मध्ये आमची 3 पथकं कंटिन्युअसली फिरत आहेत. शेवटचा प्रश्न, कोणतं क्षेत्र आपल्याकडे येतं, प्रभाग कोणते काय नाव आहे? जी,
निवडणूक झोन क्रमांक 3 यामध्ये प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 हे 3 प्रभाग राजापेठ निवडणूक झोन क्रमांक 3 मध्ये येत आहे. आणि त्याचं 11 मध्ये सर पहिले फ्रेजरपुरा रुक्मिणीनगर प्रभाग क्रमांक 11. झोन क्रमांक 3 मध्ये 3 प्रभाग येत आहेत. प्रभाग क्रमांक 11 जे आहेत फ्रेजरपुरा आणि रुक्मिणीनगर, प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद कॉलनी आणि बेलपुरा, आणि प्रभाग क्रमांक 18 ज्याच्यात राजापेठ आणि संत कवरराम एवढे प्रभाग या झोन 3 मध्ये आहेत. या दरम्यान झोन 3 मधील उमेदवारांना आपले नामांकन अर्ज झोन क्रमांक 2 येथे दाखल करायचे असून रुक्मिणीनगर, फ्रेजरपुरा, स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा, राजापेठ प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 मधील उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवे यांनी सिटी न्यूजला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिका झोन 3 चे नामांकन अर्ज भरण्यासाठी राजापेठ या ठिकाणी श्रमिक पत्रकार संघामागे इमारत आहे. या ठिकाणी निवडणुकीचे अर्ज उचल आणि निवडणुकीचे अर्ज सादर करता येईल यासाठी अजून कोणते कोणते नियम आहे आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवे साहेब जाणून घेऊया त्यांच्याकडे. सर्वांना नमस्कार. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची नामनिर्देशनाची प्रक्रिया ही 23 डिसेंबर पासून सुरू झालेली आहे आणि सदर नामनिर्देशनाची प्रक्रिया ही 30 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक सुट्टीचे जे दिवस आहेत आपले 25 डिसेंबर आणि त्यानंतर 28 डिसेंबर 2025 ह्या 2 दिवशी फक्त उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करता येणार नाही, परंतु 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने, यावेळेस राज्य निवडणूक आयोगाने तशी सुविधा करून दिली की ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र त्यांना सादर करता येतील. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 18 करिता नामनिर्देशन पत्र आपण स्वीकारू. उमेदवारांकरिता महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही सर्व कार्यालयाच्या बाहेर त्या संदर्भात लावलेल्या आहेत. सोबतच उमेदवारांना जर का काही माहिती घ्यायची आहे तर ते आम्हाला नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पूर्वी किंवा नामनिर्देशन पत्र दुपारी 3 नंतर सुद्धा ते आम्हाला भेटून त्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा नामनिर्देशन पत्रासंदर्भात त्यांच्या काही अडचणी असतील तर ते आम्हाला विचारू शकतात. आमच्या इथे निश्चितच त्यांना उमेदवारांना त्या संदर्भात मार्गदर्शन मिळेल. अंजनगाव सर्जी शहरात नकली फोन पे ऍपद्वारे सराफा व्यापाराची फसवणूक करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बनावट ऑनलाईन पेमेंट दाखवून सोन्याची अंगठी लंपास केल्याचा हा प्रकार उघडकीस आला असून या कारवाईत तब्बल 1,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अंजनगाव सोरजी येथील गुणगुण ज्वेलर्स या सराफा दुकानात 2 इसमांनी 48,000 रुपयांची सोन्याची अंगठी खरेदी केल्याचे भासवले. आरोपींनी मोबाईलवर नकली फोन पे ऍपद्वारे ऑनलाईन पेमेंट झाल्याचे बनावट स्क्रीन दाखवून दुकानदारांची फसवणूक केली आणि सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले. या प्रकरणी सराफा व्यापारी राजेश बैतुले यांनी अंजनगाव सोरजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीनुसार अमरावती शहरातील महाजनपुरा परिसरात सापळा रचून उमेर मिर्झा जाफर बेग मिर्झा वय वर्ष 36 राहणार सागरनगर हैदरपुरा अमरावती आणि मोहम्मद शोएब मोहम्मद शकील वय वर्ष 36 राहणार नालसापुरा अमरावती या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एकूण 1,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी नागपूर आणि वाशिम जिल्ह्यातही अशाच प्रकारचे फोन पे स्कॅम केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास अंजनगाव सोरजी पोलीस करीत आहेत. नकली ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आरोपींवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत फोन पे स्कॅमचा पर्दाफाश केला आहे. व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा सतर्क बंदोबस्त असतानाच लखनगंज पोलिसांनी मोठी कारवाई करत हद्दपार इसमाला अटक केली आहे. हद्दपारीचे आदेश असतानाही शहरात फिरत असलेल्या
आरोपीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. 23 डिसेंबरच्या रात्री लकडगंज पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सैफ अली उर्फ शेख नावाचा एक हद्दपार इसम मारवाडी चौक मुबारक पान ठेल्यावर संशयास्पदरित्या फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहता संबंधित इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. तपासांती आरोपीने आपले नाव सैफ अली उर्फ शेखू वल्द अख्तर अली वय 25 राहणार रॉयल रेसिडेन्सी माल धक्का रोड लकडगंज असे सांगितले. पोलिसांनी आरोपीचा अभिलेख तपासला असता पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 3 यांच्या आदेशानुसार सदर आरोपीला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तो पोलीस ठाणे हद्दीत आढळून आला आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे आरोपींविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे DCP झोन 3 यांचे सततचे आदेश आहेत की जे तडीपार किंवा हिस्ट्री शीटर किंवा ज्यांच्यावरती रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार चेक करण्याबाबत आदेश आहेत. त्याप्रमाणे काल रात्री DB पार्टी आमची तपासणी करत असताना त्यांना माहिती मिळाली की गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये तडीपार करण्यात आलेला आरोपी शेखू अली अख्तर अली हा पुन्हा त्याच्या हद्दीमध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर 142 प्रमाणे कारवाई करण्यात आल्याने त्याला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांकरिता स्पष्ट इशारा मानली जात आहे. हद्दपारीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा संदेश पोलिसांनी दिला आहे. नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 29 वर्षीय पीडित महिलेशी आरोपीने सोशल मीडियावरील फेसबुक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रथम संपर्क साधला. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतरण झाले आणि यानंतर व्हॉट्सअप व इंस्टाग्रामद्वारे दोघांमध्ये सातत्याने संवाद सुरू राहिला. दरम्यान आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लॉजवर बोलावले. या ठिकाणी त्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. काही कालावधीनंतर आरोपीने लग्नास नकार देत संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून तो सध्या फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून तपास करीत आहेत. सोशल मीडियावर ओळख वाढवताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागपूर शहरात प्लास्टिक पन्नीच्या सौद्यावरनं झालेला वाद थेट प्राणघातक हल्ल्यात रूपांतरित झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील एका व्यापारी व्यवहारादरम्यान प्लास्टिक पन्नीच्या संदर्भातील सौद्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की व्यवहारात झालेल्या मतभेदांचा राग मनात धरून आरोपींनी एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर जखमी व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही मध्ये हल्ल्याचा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे कैद झाल्याने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्यात यश आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास पोलीस करीत आहेत. फिर्यादी रमजान गफूर खान वय 43 वर्ष राहणार पिली नदी हे आपल्या दुकानात असताना यातील आरोपी जे आहेत त्यांच्या सोबत प्लास्टिक जी पन्नी आहे
त्या याच्या सौद्यावरून थोडासा वाद झाला आणि त्या वादातून यांनी जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्यावर लाकडी दांडा आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. आरोपी आहेत शेख एजाज वल्द शेख अजीज वय 32 वर्ष, शेख मोहसिन वल्द शेख अनीस वय 30 वर्ष आणि शेख जिशान वल्द शेख अनीस हे 26 वर्ष. तिन्ही राहणार आदमशाह चौक मोमिनपुरा. यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग श्री शिवाजी राठोड सर आणि माननीय झोन 5 परिमंडळचे उपायुक्त श्री निकेतन कदम सर, तसेच ACP कळमना विभाग श्री रोहित पवार सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तिन्ही आरोपी अटकेत आहेत. तपास सुरू आहे. आरोपींचा रेकॉर्ड नाही, यापूर्वी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, पण 25 तारखेपर्यंत आपल्याला रिमांड मिळालेला आहे. सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. व्यापारी वादातून हिंसक प्रकार घडत असल्याच्या घटना चिंताजनक आहे. नागपूर पोलिसांनी वेळेत कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटना टाळण्याकरिता कायद्याचा धाक आवश्यक असल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर शहरात विश्वासघाताचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धमान परिसरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका सिक्युरिटी गार्डच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत त्याच अपार्टमेंटमधील ड्रायव्हरने तब्बल 2,20,000 रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. नागपूर शहरातील वर्धमान परिसरात असलेल्या तिरुपती अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक कामासाठी बँकेतून 2,20,000 रुपये काढले होते. ते पैसे त्यांनी सुरक्षित ठिकाणी न ठेवता अपार्टमेंटच्या गार्ड रूम मध्ये ठेवले होते. रात्रीच्या सुमारास जेव्हा ते पैसे घेण्यासाठी गार्ड रूम मध्ये गेले होते तेव्हा त्यांना पैसे नसल्याचे लक्षात आले. घटनेनंतर संबंधित सिक्युरिटी गार्डने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील चौकशी व तपास केला असता त्याच अपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका इसमावर संशय बळावला. तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी ड्रायव्हरने गार्डच्या हालचालींवर लक्ष ठेवून संधी साधत पैसे लंपास केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरीचा मामला ओपन करत आरोपीला ताब्यात मिळालेला आहे. मुद्देमाल असं करण्यात आलेला आहे. काय नेमकं माहिती आहे काय? 23 तारखेला आमच्याकडे रमेश गुप्ता हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. त्यांनी सांगितलं की ते वर्धमान येथील तिरुपती अपार्टमेंट या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी 2,20,000 रुपये बँकेतून काढून त्यांनी गार्ड रूममध्ये ठेवले होते. आणि जेव्हा रात्री ते आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की तिथे गार्ड रूममध्ये पैसे नाहीत म्हणून ते 23 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते. त्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंद करण्यात आली. तक्रार नोंद करून तिथेच आमच्या DB पथकाने मान्य DCP मान्य ACP यांच्या मार्गदर्शकांनी तपास चालू करून तिथले CCTV आणि इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालू केला असता अशी माहिती प्राप्त झाली की त्याच बिल्डिंगमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी याने त्याला लक्षात आलं की इथे पैसे ठेवले, त्याने ते पैसे काढून चोरी करून गेलेला आहे. त्याप्रमाणे त्या ड्रायव्हरला आपण अटक करण्यात आलेली आहे. अटक करून त्याच्याकडून पूर्ण 2,20,000ची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याला अटक करून आज मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. तपासामध्ये त्याच्या अजून कोण साथीदार होते का, त्याला माहिती कशी मिळाली, पैसे ते ठेवलेत, या सर्व गोष्टींचा तपास चालू आहे. सदरची कामगिरी माननीय DCP झोंती साहेब, माननीय ACP लकडगंज यांच्या मार्गदर्शनाने API अझहर शेख आणि DBचे उमाकांत नागदेवे, सुखदेव आणि त्यांच्या टीम्सनी केलेली आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांनी मोठ्या रकमेच्या व्यवहारात अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मात्र चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. नवविवाहिता 5 महिन्यांची गर्भवती आणि सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी.
मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे एका 21 वर्षीय गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर वृत्त. मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या साधना विष्णू चोडकर या 21 वर्षीय नवविवाहित व 5 महिन्याच्या गर्भवती महिलेने सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 23 डिसेंबर रोजी घडली. साधनाचा विवाह 2024 साली माळेगाव येथील विष्णू रामाभाऊ चोडकर यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीला संसार सुखाने सुरू होता, मात्र साधना गर्भवती राहिल्यानंतर तिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. हा त्रास असह्य झाल्याने साधनाने गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान साधनाच्या माहेरहून वाकदवाडी जिल्हा वाशिम येथे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. सासरच्या छळामुळेच आत्महत्या झाल्याचा आरोप करत आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. सासू शोभा रामाभाऊ चोडकर यांना माळेगाव येथून तर पती विष्णू चोडकर यांना तांत्रिक माहितीच्या आधारे अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. नातेवाईकांच्या संमतीने मृतदेह मेहकर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक व नातेवाईकांकडून केली जात आहे. 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा सासरच्या छळामुळे झालेला मृत्यू समाजाला अंतर्मुख करणार आहे. या प्रकरणात कायद्याच्या माध्यमातून पीडितेला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता कठोर कारवाई गरजेची आहे. भंडाऱ्यात लोकशाही हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरपालिका निवडणुकीत थेट ईव्हीएम मशीनवरनं उमेदवाराचं नाव गायब असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचं नाव मतदान यंत्रावर नसल्याने खळबळ उडाली आहे. हा निव्वळ निष्काळजीपणा की लोकशाहीवरचा जाणीवपूर्वक घाला, पाहूया सविस्तर. भंडारा नगरपालिका निवडणुकीदरम्यान लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा प्रकार उघडकीस आलाय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नाव थेट ईव्हीएम मशीन मध्ये दिसत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. मतदान सुरू असतानाच हा प्रकार लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार दाखल केली. लोकशाहीच्या प्रक्रियेत इतकी मोठी चूक कशी घडू शकते असा सवाल उपस्थित करण्यात आला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी तातडीने कारवाई करत मतदान प्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून थेट 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये उपविभागीय अधिकारी, तलाठी, लिपिक, केंद्राध्यक्ष तसेच 3 मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर भंडाऱ्यातील राजकीय वातावरण तापलं असून ईव्हीएम वर विश्वास उरलेला नाही, हा लोकशाहीचा खून आहे असा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार केवळ भंडाऱ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठी गंभीर इशारा मानला जात आहे. कशाचा आहे? अर्ज घेत नाही. अर्ज मशीन मध्ये घोटाळा झाल्याबद्दलचा मी त्यांना लिहून दिलेला आहे की ईव्हीएम मशीन मध्ये माझं नाव नसल्यामुळे माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं आणि ज्योती मलोडे दोघींच्याही मतांची त्याच्यामध्ये मतं नाही आहेत आणि माझं नावच गायब झालेलं आहे पूर्ण मशीनमधलं. मी त्यांना न्याय मागत आहे, ते मला न्याय देत नाही. त्यांना मी लेखी दिलेलं आहे. ते माझं लेखीमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे? लेखीमध्ये मी लिहिलेलं आहे की तुम्ही माझं पत्र घेत नाही. निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला लिहिलेलं आहे. ते माझं पत्र घेत नाही. माझ्या समजा बरं वाईट झालं याला निवडणूक आयोग किंवा निवडणूक अधिकारी जबाबदार राहतील. तुमचा कागद दाखवा. कागद कोणता आहे? हा कागद आहे, याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे सगळं. हा तुम्ही टेबलवर ठेवता? फोटो घेतले त्याचे? झेरॉक्स? ठीक आहे. आहे ना हे?
ओसी द्यायला कोणी ऑलरेडी ओसी द्यायला कोणी तयार नाही आहेत. ओसी निर्णय अधिकारी घरी गेलेले आहेत, त्यांनी पळ काढलेला आहे आणि इथले जे अधिकारी आहेत ते ओसीवर सही द्यायला नाही म्हणत आहेत. कोणीही मला ओसीवर सही देत नाही आहे. त्यामुळे मी बिना ओसीनी एक प्रत त्यांच्या टेबलवर ठेवलेली आहे. ईव्हीएम मधील या गंभीर घोळामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही सुरक्षित आहे का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा टाकला आहे. या प्रकरणावर पुढील आणखी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या उत्खननाचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. रात्र पडताच वाळू माफियांची दहशत सुरू होत असून महसूल व पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात देखत हजारो ब्रास रेतीचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. हा नेमका प्रकार काय आहे, पाहूया सविस्तर वृत्त. सोनगाव पासून काही अंतरावर वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रात दररोज रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असते. यारीच्या सहाय्याने नदी पात्रातून रेती उपसली जाते, तर जेसीबीच्या सहाय्याने ती थेट टिप्पर मध्ये भरली जाते. विशेष म्हणजे हे टिप्पर विना नंबर प्लेट रात्रभर सुसाट वेगाने मुख्य रस्त्यावरून वाहतूक करताना दिसून येतात. या अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याआधीही महसूल विभाग व पोलीस पथकाने काही वेळा कारवाया केल्या होत्या, मात्र त्या कारवायांनंतरही अवैध रेती उत्खनन थांबलेले नसल्याचे वास्तव समोर येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वाळू माफियांना कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकीकडे शासन अवैध उत्खननावर कडक कारवाईची भाषा करत असताना दुसरीकडे पूर्णा नदी पात्रातील वाळू माफियांचे धाडस वाढताना दिसत आहे. आता तरी महसूल व पोलीस प्रशासन या अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांच्या मुचक्या आवडणार का, की ही दहशत अशी सुरू राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धावडा गावात एक मोठा धोका टळला आहे. घराच्या छतावरून जाणारी जीवघेणी वीज वाहिनी अखेर हटविण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि सिटी न्यूज वृत्त प्रसारणाच्या प्रभावानंतर महावितरण विभागाने तातडीची कारवाई करत संभाव्य अपघात टाळला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावात महावितरणच्या डीपी क्रमांक 14 वरून जाणारी वीज वाहिनी थेट एका नागरिकाच्या घराच्या छतावरून जात होती. ही वीज तार घराच्या संरचनेला टेकून असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. या धोकादायक परिस्थितीबाबत धावडा येथील रहिवासी वसीम खान, हारून खान यांनी ग्रामपंचायत धावडा व महावितरण कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर करून सदर वीज वाहिनी तात्काळ हटविण्याची मागणी केली होती. घरात कुटुंबीय वास्तव्यास असून परिसरात लहान मुले सतत वावरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. विशेषतः पावसाळा, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही वाहिनी कोसळल्यास जीवितहानी व मोठ्या आर्थिक नुकसानीची दाट शक्यता होती. या तक्रारीचे वृत्त सिटी न्यूज वर प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताच्या प्रसारणानंतर महावितरण विभागाने तातडीने संबंधित ठिकाणी पाहणी केली आणि नवीन पूल उभारून वीज वाहिनी सुरक्षित उंचीवर हलविण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तसेच सिटी न्यूजचे सुद्धा आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महावितरण विभागाने केलेली ही तात्काळ कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. वसीम खान, हारून खान आणि सामाजिक कार्यकर्ता महजर मुख्तार पठाण यांनी महावितरण व ग्रामपंचायत धावडा यांचे आभार मानले आहेत. राज्यात यंदा पावसाने साथ दिली. विहिरींमध्ये मुबलक पाणी साठले आणि रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून विशेषतः केळी उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहेत. थंडीचा थेट परिणाम केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर होताना दिसत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. गहू, हरभरा, ज्वारी, मका यांसारख्या रब्बी पिकांची वाढ चांगली होत आहे. मात्र गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या तीव्र थंडीने केळी बागांवर चरका बसला आहे. थंडी वाढल्याने केळीतील निस्वा प्रक्रिया मंदावली आहे. तापमान घटल्यामुळे झाडातील रसवाहिन्या आकुंचन पावतात.
परिणामी घडातील फण्या कमी प्रमाणात बाहेर पडतात. याचा थेट परिणाम फळांच्या लांबी व जाडीवर होत असून उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. थंडीचा झटका बसल्याने केळीच्या पानांची वाढ थांबते, पानांची टोकं सुकतात, तर काही ठिकाणी पानांवर काळपट डाग दिसू लागले आहेत. तज्ञांच्या मते तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस खाली गेल्यास केळीची वाढ जवळपास थांबते. थंडीच्या काळात पाणी व्यवस्थापन हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. जास्त पाणी दिल्यास मुळांना इजा होते, तर कमी पाणी दिल्यास झाड कोमेजते. या दुहेरी कोंडीत शेतकरी अडकलेला आहे. दरम्यान मागील 2 ते 3 महिन्यात केळीचे बाजारभाव खूपच घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या 15 भावात काहीशी सुधारणा दिसत होती, मात्र आता थंडीमुळे दर्जेदार मालाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून घडाचे वजन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे निसर्गाने पावसाच्या माध्यमातून दिलासा दिला असताना दुसरीकडे कडाक्याच्या थंडीने केळी उत्पादकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. थंडीचा हा परिणाम किती काळ टिकतो आणि बाजारभावात किती सुधारणा होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरत आहे. ज्या क्षणाची गेली अनेक वर्ष प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंचं मनोमिलन अखेर झालं आहे. राजकीय मतभेद विसरून ठाकरे बंधू एकत्रित आले असून त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा होताच राज्यभरात चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह तब्बल 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं आणि तितकंच महत्वाचं पर्व आजपासून सुरू झालंय. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या वाटांवर चाललेले ठाकरे बंधू अखेर एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा होताच राज्यभरात राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह एकूण 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. युतीची घोषणा होताच कल्याण, डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या तालावर नृत्य, पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. मराठी माणसाची अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली आहे. हा दिवस आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखा आहे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. येत्या निवडणुकीत कल्याण, डोंबिवली महापालिकेत निश्चितच आपली सत्ता येईल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून आक्रमक भूमिका घेतली. मुंबईचे लचके तोडण्याचे, मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे आजही दिल्लीत बसलेल्यांचेच आहेत. मात्र संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेला संघर्ष आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर परत एकदा संपाल, तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असा ठाम संदेश उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिला. एकूणच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या युतीचा नेमका परिणाम काय होतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122 वर बघू शकाल. तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.